नमस्कार मित्रांनो, आज एक माझी स्वरचित नवीन विद्रोही कविता घेऊन आलेलो आहे. शब्द जरा ह्या कवितेचे जड आहे, पण ह्या कवितेच्या माध्यमातून कोणाचीच मला भावना दुखवायच्या नाही. अखेर ह्या कविता असतात आणि तसे शब्द घेतल्यावरच त्या कवितेला कुठेतरी वलय प्राप्त होतं. तर प्लीज कवितेचे शब्द असे: मी बिडी पित होतो, मी बिडी पित होतो, झुरके घेत घेत तुला आठवीत होतो. मी बिडी पित होतो, झुरके घेत घेत तुला आठवीत होतो. कश माझे तेच होते, कश माझे तेच होते, कधीतरी त्याचे लोळ तुझ्या चेहऱ्यावर होते. तू तुझी हसरी छाया घेऊन, तू तुझी हसरी छाया घेऊन माझ्या भोवती पसरलेल्या धुरात आपले प्रेम शोधत होती. तू तुझी हसरी छाया घेऊन माझ्या भोवती पसरलेल्या धुरात आपले प्रेम शोधत होती. यात मी दलित, तू ब्राह्मण, आणि बिडी मात्र जळत होती. प्रश्न फक्त जातीचा होता, प्रश्न फक्त जातीचा होता. मी संविधानातील बाबासाहेबात अडकत गेलेलो होतो, मी संविधानातील बाबासाहेबात अडकत गेलेलो होतो. तू मम बोलत सोहळ्यात होती. तरी मी समजतो आपले प्रेम हे निकळ होते, तरी मी समजतो आपले प्रेम हे निकळ होते. वादळाशी झुंज देत आभाळातील चंद्रप्रकाशासारखे ते पांढरे शुभ्र होते. पण तरी बुद्ध धम्मातल्या पांढऱ्या साडीचा तुझ्या घरच्यांना विठाळ होता. पण तरी बुद्ध धम्मातल्या पांढऱ्या साडीचा तुझ्या घरच्यांना विठाळ होता. आणि बुद्ध तुमच्या देवाऱ्यात नाही, आणि बुद्ध तुमच्या देवाऱ्यात नाही तर फक्त भिंतीवर टांगलेला होता. आणि बुद्ध तुमच्या देवाऱ्यात नाही तर फक्त भिंतीवर टांगलेला होता. तरी तुम्ही सहज बोलून जाता हो, तरी तुम्ही सहज बोलून जाता बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे म्हणून. आणि तुम्ही सहज बोलून जाता बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे म्हणून. तेव्हा माझ्यातील दलित हा पेटून उठतो, तेव्हा माझ्यातील दलित हा पेटून उठतो. मनुस्मृतीला विरोध करत तो संविधानाचा रक्षण करता होतो, मनुस्मृतीला विरोध करत तो संविधानाचा रक्षण करता होतो. कारण हेच ह्या देशाचे संविधान असते, जिथे मानवता आणि समानता यांचे एकत्रीकरण झालेले असते. आणि गरीब आणि श्रीमंत प्रत्येक माणसाला हा फक्त एकाच मताचा अधिकार भेटलेला असतो. यात मी दलित, तू ब्राह्मण, आणि बिडी मात्र जळत होती. काल तुला मी पाहिले होते, काल तुला मी पाहिले होते, तू रस्त्याच्या कडेला उभी होती. काल तुला मी पाहिले होते, तू रस्त्याच्या कडेला उभी होती, त्याच्याच बाजूला माझी कुटिका होती. काल तुला मी पाहिले होते, तू रस्त्याच्या कडेला उभी होती, त्याच्याच बाजूला माझी कुटिका होती. तू जर काय माझ्या कुटिकेत आली असते तर मनात दडलेलं, अश्रूत लपलेलं मला तुला काहीतरी सांगता आलं असतं. पण तू मला बुद्ध चिवारात पाहता तू माझी ओळखच विसरली. पण तू मला बुद्ध चिवारात पाहता माझी ओळखच विसरली. अगं मी तोच होतो, अगं मी तोच होतो, पिंपळाच्या पानात बुद्ध भिकू होत बोधी वृक्ष झालेलो. पण आता तुझी नजर सनातनाची झाली होती, त्यात माझा काय दोष. पण आता तुझी नजर ही सनातनाची झाली होती, त्यात माझा काय दोष. तू अंधारलेल्या सूर्याला आपल्या कवेत ओढत होती, तू अंधारलेल्या सूर्याला आपल्या कवेत ओढत होती. आणि मी त्या सूर्यावर हल्ले करत मनुवादी विचारसरणीला विरोध करत होतो. यात मी दलित, तू ब्राह्मण, आणि बिडी मात्र जळत होती. यात मी दलित, तू ब्राह्मण, आणि बिडी मात्र जळत होती. धन्यवाद. या कवितेच्या माध्यमातून कोणत्याच जाती धर्माच्या लोकांना मला दुखवायचं नाही. अखेर ही कविता आहे, प्रत्येकाने हे मान्य करावं.